पहाटेच्या शांत वातावरणात मनाला खास प्रसन्नता लाभते. जणू नवीन दिवसाची निर्मळ ऊर्जा आत्म्यास ओतली जाते. पहाटेची वेळ आली की मन अगदी प्रसन्न होतं आणि आतून एक वेगळीच शांत पवित्र प्रसन्नता अनुभवायला मिळते. पहाटेची कोवळी किरणं नवी उमेद घेऊन येतात. झोपलेल्या स्वप्नांना जागं करून नव्या वाटा दाखवतात. नव्या दिवसाची सुरुवात नेहमीच आशेचा दिवा लावते. मनातल्या उमेदीतून जीवनाला नवी शक्ती मिळते. तर मैत्रिणींनो, बघा, मी तुम्हाला बोलत बोलत माझे असे अंगण सकाळचे झाडून घेतलेले आहे व पाणी देखील मारून घेतलेले आहे. मैत्रिणींनो, सडा टाकून घेतलेला आहे. तर मग हे बघा, तर इथे झाडांना फुलं बघा किती छान लागली होती. आणि मग मी मध्ये आले बेडरूममध्ये. म्हटलं चला आता बेडरूम वगैरे झाडून घेऊयात आपण. सकाळी सकाळी अशी साफसफाई केली की छान वाटते बघा मैत्रिणींनो. सकाळी सकाळीच मी तर सकाळीच झाडून वगैरे घेत असते सगळे घरं वगैरे. मग आपल्याला पण फ्रेश वाटते. आपलंही काम आवरण्यास म्हणजे पटपट आवरते बघा मैत्रिणींनो. सकाळीच असं घरं वगैरे झाडून घेतले की पारसं काढलं की ते म्हणतात ना, पारुशावर फिरून नाही. ते बघा माझ्या बेडरूममधून असा व्ह्यू दिसतो मैत्रिणींनो बाहेर. तर हिरवे हिरवे झाडं असले की प्रसन्न वाटते बघा. मग मी किचनमध्ये आले इकडे. म्हटलं किचन पण झाडून घ्यावं. मग मी किचन पण घेतलं मैत्रिणींनो झाडून वगैरे घेण्यासाठी. आणि म्हटलं चला आता पटपट तुम्हाला बोलत बोलत किचन पण झाडू मारून घ्यावा. टेबल खालून वगैरे झाडून घेतलं मैत्रिणींनो आणि साफ करून घेतलं. हे बघा, तर अशा प्रकारे टेबल खाली पण झाडू घातला आणि झाडून घेतलं. तर सकाळी सकाळची स्वच्छता म्हणजे अगदी छान वाटते बघा मैत्रिणींनो. तुम्ही पण करतात का सकाळीच अशी झाडझूड? आणि नंतर मग मी हॉलमध्ये आले इकडे. म्हटलं हॉल पण झाडून घ्यावा. बघा आमच्या ह्या पण खिडकीतून असे बाहेर पाम ट्रीज आम्ही लावलेले आहेत. तर इतकं छान वाटतंय ना मैत्रिणींनो. ते म्हणजे लुक आमचा काही हॉलचा जास्त वापर होत नाही मैत्रिणींनो, म्हणून काही घाण असं होत नाही, कचरा वगैरे होत नाही, स्वच्छच असतो. पण तरी पण म्हणतात ना, पारुसं ठेवू नये, पारुशावर फिरू नये. मग त्यामुळे म्हटलं चला मग मी असं झाडू वगैरे मारून घेत असते मैत्रिणींनो. मी गच्चीवरती गेले. तर हे बघा दिवस निघालेला होता. किती छान वाटत होतं, हिरवी हिरवी झाडे आणि असं सूर्य निघत आहे तिकडून. हे बघा आपल्या झाडांना पण फुलं लागलेली आहेत, लाल लाल शेवंतीचे, पांढरी शेवंती, पिवळी शेवंती. मला ना मैत्रिणींनो फुलांचं फार वेड आहे बघा. हे वरतून असे चांदीपट्टाचे फुलं दिसत होते मैत्रिणींनो. तर किती छान वाटत आहे, प्रसन्न. तर हे काका मला रोज चाफ्याची फुलं देऊन जातात बघा मैत्रिणींनो सकाळी. किती फ्रेश वाटतात बघा ते फुलं. तर ते मॉर्निंग वॉक करायला जातात तेव्हा तिकडे फुलांचं झाड आहे म्हणे, ते मला घेऊन येतात दररोज. तर माझ्या मुलांच्या बेडरूममध्ये कसा पसारा पडला आहे. मी पुसत होते फरशा, तेवढ्या ते काकांनी आवाज दिल्यामुळे गेले फरशी पुसत नंतर. आणि मग फरशा वगैरे मी पुसून घेतल्या मैत्रिणींनो सकाळीच. तर हे बघा मला ना हे सर्व कामे असे सकाळीच करण्यास आवडतात बघा मैत्रिणींनो. तुम्हाला पण सकाळीच करायला आवडतात का आंघोळीच्या अगोदर? मग नंतर आंघोळ केली की मला असे पारुशे कामं करण्यासाठी नाही आवडत बघा मैत्रिणींनो, म्हणून मी आंघोळीच्या अगोदरच करून घेत असते. मग मी माझ्या मुलांना वगैरे उठवत होते, उठा म्हणून स्कूलला जाण्यासाठी. हे बघा माझ्या मुलांनी उषा वगैरे खेळल्या होत्या. तर एवढा पसारा करून ठेवला होता रूममध्ये. मग मी लगेच ब्रश वगैरे केला आणि बेसिंग पण स्वच्छ करून घेतलं मैत्रिणींनो. सकाळी सकाळीच हे काम मी असे केले की दिवसभर स्वच्छ राहते बघा. बेसिंगवरचा आरसा पण क्लीन करून घेतला अशा प्रकारे. तर किती छान वाटत आहे बघा. मग आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर मग मी बाहेर आले. हे पारिजातकची फुलं आहेत, तर म्हटलं चला आणूयात. गोकर्णाचे आहेत बघा मैत्रिणींनो. तर किती छान लागले आहेत बघा. ब्ल्यू कलरची गोकर्ण आहे ती. म्हटलं चला फुलं वगैरे तोडून आणूयात आपण बाहेर जाऊ. तर हे बघा ही जास्वंद आहे मैत्रिणींनो. किती छान आहे, किती मोठे मोठे फुलं लागलेले आहेत मैत्रिणींनो. बघा ही 4-5च फुले लागले आहेत. पण मी तुम्हाला दाखवेल मैत्रिणींनो देवपूजा केल्याच्या नंतर किती छान दिसतात. हे कुंद्याला पण फुलं आता सुरुवात आहे मैत्रिणींनो. हिची थंडीमध्येच फुलं येतात ह्याला. तर हे बघा आता ह्याला पण सुरू झालेले आहेत फुलं. तर किती छान फ्रेश फुलं वाटू लागलेत बघा मैत्रिणींनो. मग माझा सडा पण वाळला होता.
तर म्हटलं चला रांगोळी वगैरे काढून घेऊयात. मग मी तुम्हाला बोलत बोलत अशा प्रकारे टिपके वगैरे मारून घेतले मैत्रिणींनो आणि मग रांगोळी वगैरे काढत होते. तर पूर्वीच्या बायका म्हणत होत्या बघा मैत्रिणींनो, की असं बाहेर अंगणामध्ये सडा रांगोळी केली की म्हणजे लक्ष्मीचा वास येतो वगैरे असं पण ते जे जुन्या बायका जे बोलतात ते खरंच आहे म्हणतात मैत्रिणींनो. जे आपल्या घरामधले पुरुष मंडळी वगैरे असतात बघा, ते जेव्हा म्हणजे कामासाठी बाहेर जातात तेव्हा ते पारुष्याहून जाऊ नये असे म्हणतात. तर त्यासाठी म्हणजे अंगण वगैरे स्वच्छ करावं. आपले लेकरं बाळ बाहेर शिकण्यासाठी वगैरे जातात, मग त्यांच्यामध्ये पण म्हणजे ग्रोथ व्हावी वगैरे. परत आपल्या माणसांचे पण कामे कुठे रोखू नयेत, त्यासाठी पण मग असे बाहेर दारामध्ये रांगोळी, स्वस्तिक, म्हणजे लक्ष्मीचे पावलं वगैरे असे पूर्वीच्या पण बायका काढत होत्या आणि आत्ता पण काही जणी जे मानतात ते पण काढतात बघा मैत्रिणींनो. तर मग मी पण अशा पद्धतीने बाहेर काढत असते. हे बघा, तर हे लक्ष्मी येण्यासाठी जे म्हणतात ना मैत्रिणींनो, ते असे छोटे छोटेच कारणं असतात जे की आपण त्याच्याकडे इग्नोर करतो मैत्रिणींनो. तर हे बघा, मी हळदी कुंकू पण टाकून घेतलेले आहे. मी असे रांगोळीच्या खाली लाल कलर मारून घेतला होता दिवाळीच्या वेळेस, पण तो आता निघून गेला रोज रोज पाणी मारून. तर हे बघा मैत्रिणींनो, किती छान फुलं दिसत आहेत बघा, हे फ्रेश. मग मी मध्ये आले आणि म्हटलं चला आता कणिक वगैरे भिजायला घालूयात, भिजवून ठेवूयात मळून. तर हे बघा, म्हटलं चला आता कणिक वगैरे मळून घेतली मी मैत्रिणींनो. मळूनच घेत होते कारण मला मुलांचे टिफिन करायचे होते. तर मग माझा स्वयंपाक हा सकाळीच होतो बघा मैत्रिणींनो, लवकरच. मग म्हटलं चला कणिक वगैरे तुम्हाला बोलत बोलत तिंबत इकडं मग मी हे करून घेतले, बटाटे उकडू घातले होते. आज माझ्या मुलांना टिफिनला आलू पराठे न्यायचे होते मैत्रिणींनो. मग हे बघा, मी कणिक वगैरे मळून ठेवली. म्हटलं आता कणिक भिजते तोपर्यंत आपण तुळशीला वगैरे पाणी घालून येऊया बाहेर. तुळशीची पूजा करून घेऊयात आणि उंबऱ्याची पण पूजा करून घेऊयात. तर हे बघा, मग मी अशा प्रकारे फुलं घेतले आणि मग मी बाहेर आले. इकडे तुळशीची पूजा करून घेतली आणि मग त्यानंतर नंदीची पण पूजा करून घेतली आणि मग सूर्याला पण जल वाहून घेतले मैत्रिणींनो. हे बघा, अशा प्रकारे सूर्य दिसत होता मैत्रिणींनो वरती. तर मग म्हणतात ना, सूर्याला पाणी घातल्याच्या नंतर एक म्हणजे जो मान सन्मान असतो तो म्हणजे आपल्याला मिळतो असे पूर्वीचे लोक म्हणतात बघा मैत्रिणींनो. त्यामुळे मग मी दररोज एक म्हणजे सूर्याला एक तांब्या पाणी घालत असते आणि मग लगेच मग मी अशा प्रकारे उंबऱ्याची पण पूजा करून घेतली मैत्रिणींनो. हे बघा, पूजा करत होते म्हणजे. तर मी रोज उंबऱ्यावरती मैत्रिणींनो एकीकडे हळदीचं आणि एकीकडे कुंकाचं स्वस्तिक काढून अशी पूजा करत असते. तर हे बघा, जे आपल्या घरामध्ये म्हणजे जी निगेटिव्हिटी म्हणतात ना, निगेटिव्हिटी म्हणजे काय, जे की छोट्या छोट्या गोष्टींवरून किरकिऱ्या होणे किंवा मग वादविवाद वाढणे नवरा बायकोमध्ये, किंवा मग आणखीन काही छोट्या मोठ्या गोष्टी. तर म्हणजे असते ना, आता प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळं जे असमाधान आपण म्हणतो, मग ते असं उंबऱ्याची वगैरे पूजा केली की म्हणतात बाहेरचं वाईट शक्ती वगैरे म्हणजे मध्ये येत नाही असं म्हणतात बघा. त्यामुळे मग हे अशी उंबऱ्याची वगैरे पूजा करून घेतली. मग म्हणजे मी करत असते बघा मैत्रिणींनो दररोज. मग मी असं करून घेतली. मला 2 एंट्रन्स आहेत मैत्रिणींनो. मग मी एकीकडच्या दाराची इकडची करून घेतली आणि म्हटलं आता हॉलच्या पण दाराची लगेच करून घेऊयात. मी हॉलच्या दाराकडे गेले मैत्रिणींनो आणि तिथं पण मग अशी मी पूजा करून घेत होते. इकडे हळदीचं स्वस्तिक काढलं आणि मग आता इकडे कुंकाचं पण काढून घेते. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने दोन्ही पण मी उंबऱ्याची पूजा करून घेत असते. सकाळी सकाळी मला ना असं पूजा केली की म्हणजे माझ्या मनाला एक वेगळीच प्रसन्नता वाटते बघा. काय म्हणजे काय वाटते काय माहिती, जणू की एक मुलगी जशी आईला जाऊन भेटते ना, मग तिला कशी प्रसन्नता होते त्याच प्रकारे म्हणजे मग
मी असं इबीत पण लावून घेतलं चौकटीला. आम्ही दररोज इबीत लावत असतो मैत्रिणींनो चौकटीला, कारण की ते म्हणतात ना इबितामुळे महादेव पण शांत राहतात. त्याप्रकारे आपलं घरही म्हणजे आपल्या घरातही शांतता राहते बघा मैत्रिणींनो, एक पॉझिटिव्हिटी राहते. मग मी काकांनी दिलेले चाफ्याचे फुलं ठेवले मैत्रिणींनो दाराच्या म्हणजे उंबऱ्यावरती. किती छान वाटत होतं. मी मध्ये आले, बटाटे पण उकडले होते. मग मला उशीर होत होता, मग मी पटकन कढई वगैरे ठेवली, तेल तापायला ठेवले आणि हे बघा आता भाजी फोडणी टाकून घेत होते. आणि मग मुलं पण उठले होते आंघोळीला. एक आंघोळ करायला गेलेला होता, एक ब्रश करत होता मैत्रिणींनो. माझी कणिक पण भिजली होती छान प्रकारे. मग मी म्हणजे बटाटे पण उकडून झाले होते. बटाट्यावरची जर साल काढून मैत्रिणींनो उकडायला घातले ना तर बटाटे खूप लवकर उकडतात बघा आणि मऊ मऊ पण होतात. तर तुम्ही ती ट्रिक नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो. तर हे बघा तेल छान प्रकारे तापलं होतं. मग किती छान मिरच्या कढीपत्ता असे कडकड कडकड करत होते मैत्रिणींनो. मग कांदा पण टाकला मी मध्ये आणि कांदा पण मस्त शॅलो फ्राय करून घेतला मैत्रिणींनो तेलामध्ये. तर हे पाहू शकता तुम्ही. आम्ही ना मैत्रिणींनो आलू पराठ्यासाठी बघा अशी म्हणजे सिंपलच भाजी करतो. कुणी कुणी याच्यामध्ये मसाले पण ॲड करते, मसाले वापरून पण भाजी करते बघा. पण ते आम्हाला नाही आवडत. आम्ही शक्यतो मसाले टाळतोच मैत्रिणींनो, जास्त मसाल्यांचा वापर करत नाही. तर हे तुम्ही बघू शकतात. अशा प्रकारे मी फोडणी तयार केली. मग त्यामध्ये बटाटे सोडून घेतले मध्ये. आता म्हटलं मीठ टाकून घ्यावं वरतून थोडंसं अर्धा चमचा. मग मी हे काय, कारण की मी मैत्रिणींनो बटाटे उकडताना पण त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. मग त्याचं म्हणजे बटाट्यामध्ये पण मीठ गेलं असेल त्याचं उकडताना. मी अशा प्रकारे मध्ये मीठ टाकून घेते आता आणि मिक्स करून घेते भाजी सगळी. तर हे बघा, तुम्ही पण अशा प्रकारे भाजी करतात का मैत्रिणींनो? अशा प्रकारची भाजी लहान मुलांना खूप आवडते बघा मैत्रिणींनो. तर मग ते भाजीपोळी खाण्यासाठी कंटाळा करतात रोज रोज. म्हणून माझा मुलगा म्हटला मम्मी आज मला तो आलू पराठा दे करून टिफिनला. म्हटल्यावरती म्हटलं ठीक आहे. तर मग मला 2 टिफिन करावे लागतात ना मुलांचे, म्हणजे एका मुलाला 2 टिफिन द्यावे लागतात मैत्रिणींनो. कारण की आमची स्कूल पण लांब आहे आणि लवकर असते सकाळी आणि सुट्टी पण उशिरा. मग ते शॉर्ट ब्रेक एक आणि लंच ब्रेक एक म्हणून अशा प्रकारे 2 टिफिन द्यावे लागतात. मग ही अशी भाजी झाली होती मैत्रिणींनो माझी रेडी. मग मी प्लेटमध्ये त्याला काढून थंड करण्यासाठी ठेवत होते. तर हे बघा, थोडीशी त्याला त्याच चम्मचने आणखीन थोडीशी स्मॅश करून घेतली, थोडे बटाटे राहिले होते म्हणून. तर हे बघा अशा पद्धतीने. म्हटलं आता भाजी थंड होत आहे तोपर्यंत मग मी बॉटल वगैरे भरून घेतल्या मुलांना बॉटल वगैरे भरून झाल्याच्या नंतर त्यांना कपडे वगैरे त्यांचे युनिफॉर्म वगैरे काढून दिले मैत्रिणींनो. तिकडं काही मी व्हिडिओ काढला नाही तुमच्यासोबत तुम्हाला शेअर करण्यासाठी. मग हे बघा बॉटल वगैरे भरून झाल्या. कपडे वगैरे देऊन आल्याच्या नंतर लगेच मग मी भाजी थंड झाली होती. म्हटलं चला मग मी अशा पद्धतीने पराठे लाटत होते मैत्रिणींनो. तर मी अशी ट्रिक यूज करत असते. 2 पुऱ्या छोट्या छोट्या लाटून घेत असते मैत्रिणींनो आणि मग त्यावरती भाजी टाकत असते आणि मग ते भरून घेत असते आतमध्ये, त्याच्यामध्ये सारण सगळं. तुम्ही पण अशी ट्रिक यूज करतात का? तुम्ही कोणत्या ट्रिकने म्हणजे तुम्ही कोणती पद्धत यूज करतात मैत्रिणींनो आलू पराठे करण्यासाठी मला नक्की सांगा. तर हे बघा एक माझा आलू पराठा झाला होता रेडी. आता मी हा दुसरा करत होते. तर हे बघा मी कपड्यावरती लाटत असते मैत्रिणींनो, कारण की किचनवट्ट्याला खाली चिटकते, मग नंतर किचनवट्टा पण खरकटा होतो. मग माझ्या एका मुलाला सॉस न्यायचा होता. तर हे बघा, आणि एका मुलाला माझ्या दही साखर न्यायचं होतं मैत्रिणींनो आलू पराठ्यासोबत. मग मी असे टिफिन वगैरे पॅक केले मैत्रिणींनो माझ्या मुलांचे. पराठे थंड झाल्याच्या नंतर एक आणखीन माझा भाजतच होता तव्यावरती. मी शॉर्ट ब्रेकला पण आज म्हणजे आलू पराठेच दिलेले आहेत दोघांना पण, आणि लंच ब्रेकला पण आलू पराठाच दिलेला आहे. मग आता मुले गेल्याच्या नंतर म्हटलं थोडंसं आपण चहा प्यावा मैत्रिणींनो, कारण की म्हणजे मुलं जाऊच तर इतकी धावपळ असते ना की दुसरं बाकीचं काही काम करण्यासाठी म्हणजे वेळच नसतो बघा. म्हटलं चला आता अगोदर आपण चहा करून पिऊन घेऊयात, म्हणून मग मी एकीकडे चहा टाकला होता
आणि आमच्या घरामध्ये मी एकटीच चहा पिते मैत्रिणींनो. बाकी ह्यांचा कधीतरी मूड असेल तरच मग ह्यांनी चहा पितात. मी अशी दुधावरची साय पण काढून घेतली तूप करण्यासाठी. आणि मग हे बघा दूध टाकून घेतलं ह्याच्यात. म्हटलं चला चौकटीला माझ्या अगरबत्ती राहिली होती मैत्रिणींनो लावायची. मग मी ओवाळून घेतली ना अशी कुंडीमध्ये, तिथं अगरबत्ती लावली. म्हटलं आता देवपूजेची पण तयारी करून घेऊयात. आणि मग चहा घेतला, दूध ठेवले गरम करण्यासाठी. मग आता म्हटलं आमच्या हॉलमध्ये पण देव वगैरे आहेत, अगोदर स्वामींचं वगैरे पूजा करून घेऊयात आपण. मग मी स्वामींची पूजा करण्यासाठी आले होते हॉलमध्ये. तर हे बघा मी फुलं वगैरे काढून घेतली स्वामींचे. आणि मग आता ताजे फुलं त्यांना घालूयात म्हटलं स्वामींना. हे बघा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर मग मी अशा प्रकारे त्यांना फुलं वगैरे घालून घेतले. आणि इकडं पण कृष्णाची मूर्ती आहे आमच्या इथं, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे मैत्रिणींनो. माझ्या मिस्टरांना बड्डे गिफ्ट आलेली आहे ही. आणि हे पण यंत्र आहे. मग मी ह्याच्यावर पण फुलं वगैरे घालून घेतले. तर हे बघा अशा प्रकारे सकाळचा वेळ म्हटलं की मैत्रिणींनो एक गृहिणीसाठी म्हटलं की म्हणजे वेळच नसतो बघा. ती तिच्या कामामध्ये एवढी व्यस्त असते ना की तिला दुसरं काही सुचतच नाही. म्हणजे वेळेत कामं व्हावं असं तिला एक वेगळंच असतं, की जेणेकरून की दुपारी तिला पण म्हणजे तिच्या स्वतःसाठी वेळ मिळावा असं वाटते का नाही गृहिणींनो? तुम्हाला कोणाकोणाला असं वाटतंय बरं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं मैत्रिणींनो. परत मग मी अशा प्रकारे अगरबत्ती वगैरे ववाळून घेतली मैत्रिणींनो सगळ्या ह्याला, फोटोंना वगैरे. आणि मग स्वामींच्या पुढे लावली ती. मग अशी आता देवपूजेची तयारी करून घेतली होती. म्हटलं चला आता देवपूजा वगैरे आपण करून घेऊयात मैत्रिणींनो. तर मग मी देवपूजा करायला घेतली इकडे. आणि असे देव वगैरे एका प्लेटमध्ये मी देवाच्या काढून घेतले मैत्रिणींनो खाली. आता मला व्हिडिओ काढण्यासाठी म्हणजे एकटीला तेवढं तुम्हाला प्रत्येक गोष्ट शेअर करावीशी वाटते मैत्रिणींनो, पण काय करावं म्हणजे मला ते मोबाईल इकडे करण्यासाठी म्हणजे असं कोणीच नाही आहे. मी एकटीच व्हिडिओ काढते आणि एकटीच एडिटिंग करून तुम्हाला टाकते मैत्रिणींनो. मग त्यामुळे म्हटलं चला आता फक्त आपण म्हणजे देवांचाच व्हिडिओ काढूयात. म्हणून मग मी तिथे एका साईडला मोबाईल ठेवून दिला होता. आणि तुम्ही समजू शकतात आता मैत्रिणींनो, मला थोडंसं समजून घ्या. मग मी हे काय अशा प्रकारे सगळे देव वगैरे काढून घेतले मैत्रिणींनो खाली. आणि मग म्हटलं चला आता ते म्हणतात ना पारुशावर देव पण नंतर ठेवू नयेत, म्हणून मग मी त्या कपड्यावरती थोडंसं गुलाबजल टाकलेलं पाणी जे आहे ते शिंपडून घेतलं मैत्रिणींनो. परत कपड्याच्या खाली पण त्या पायऱ्यांवरती सगळं पारूस सगळं पुसून घेतलेलं आहे. हे बघा कपड्यावरती पण थोडंसं गुलाबजल टाकलेलं पाणी मारून घेतलं. आणि कपडा पण ओला केला आणि त्याला पुसून घेतलं छान प्रकारे. परत तुळजापूरच्या आईचा फोटो पुसून घेतला, बालाजीचा पण फोटो पुसून घेतला मैत्रिणींनो. आणि मग अशा पद्धतीने मग मी नंतर देव पण धुवून घेतले. मी देव पण धुताना मध्ये गुलाबजल वगैरे यूज करत असते मैत्रिणींनो, थोडंसं गुलाबजल टाकत असते पाण्यामध्ये. आणि मग देव वगैरे स्वच्छ करून घेतले मैत्रिणींनो. आणि मग हे असे देवघरामध्ये मी त्यांची मांडणी करत होते मैत्रिणींनो, हे पाहू शकता तुम्ही. मग मी गंध वगैरे लावून घेतला. आपण सकाळी असे फ्रेश फुलं तोडून आणलेले, मग ते पण मग मी असे देवाला घालत होते एक एक करून. ते फुलंच इतके मोठे आहेत मैत्रिणींनो जास्वंदीचे की म्हणजे ते देवच झाकून जातात बघा. म्हणून मग मी ते देव असे इकडे तिकडे थोडेसे सरकावले आणि मग ते देव फुलं घातले. इथं गणपतीला पण लाल फूल घालावं म्हणतात, मग मी घातलं गणपतीला. अगोदर मी फूल घातलं, गंध लावला. हे स्वामी महाराजांच्या पादुका आहेत मैत्रिणींनो, त्याला पण चाफ्याचं फूल घातलं. त्यानंतर महादेवांना ह्याचे पारिजातकचे फुले, शेवंतीचं, गोकर्णाची, कुंद्याची फुले मैत्रिणींनो म्हणतात ना महादेवाच्या आवडीचे आहेत म्हणून, मग ते महादेवाला घातले मैत्रिणींनो गोकर्णीचे वगैरे. आणि हे राहिलेले फुले मग मी अशा प्रकारे ठेवू लागले होते. जिथे जिथे जागा होती तिथे मला असं देवांसाठी म्हटलं की देवघर सजवायला म्हटलं की मला खूप आवडते बघा मैत्रिणींनो. मी एक काम कमी करत असते पण देवांसाठी वेळ काढत असते. मग अशा पद्धतीनं माझं नंतर फायनली देवपूजा झाली होती बघा मैत्रिणींनो. असं देवघर माझं दिसत होतं.
मग मी आरती करण्यासाठी दिवा वगैरे लावून घेतला होता आणि मग आता मी आरती वगैरे करून घेतली मैत्रिणींनो. हे बघा, आणि हे बघा मैत्रिणींनो, मग मी लगेच आज कोल्हापूरच्या आईची पण वरती पूजा केलेली आहे, मंगळवार होता म्हणून. आणि मग मी आरती वगैरे झाल्याच्या नंतर म्हटलं नैवेद्यासाठी म्हणून मग मी केळी ठेवली होती, त्याच्या पण खाली पाणी वगैरे फिरवून घेतलं प्लेटच्या आणि नैवेद्य दाखवून घेतला पाणी वगैरे फिरवून, नैवेद्य समर्पया मी म्हणून. आणि मग हे पाहू शकता मैत्रिणींनो, किती छान वाटत आहे बघा. तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो. तुम्हाला आणखीन माझा कुठला ब्लॉग पाहण्यासाठी आवडेल हे पण मला मेसेज करून सांगा. मी नंतर माझी अशी सर्व कामे आवरून घेतली मैत्रिणींनो पूजा झाल्याच्या नंतर. तर हे बघा, माझं किचन वट्टा वगैरे मी क्लीन करून घेतला. तर किती छान वाटत आहे, प्रसन्न, हे पाहू शकता तुम्ही. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल मैत्रिणींनो तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मैत्रिणींनो, कसा वाटला आहे नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो.